मित्रांनो, संतती रक्षा व संततीच्या प्रगतीसाठी मुक्ताभरण व्रत करण्यास सांगितले आहे. हे व्रत भाद्रपद शुक्ल पक्ष सप्तमीच्या दिवशी असल्याने याला संतती सप्तमी व्रत असेही म्हटले आहे आणि मुक्ताभरण व्रत असेही म्हटले आहे. दोन्ही नावाने याला ओळखले जाते. तर या दिवशी आपण दोघा पती पत्नीने हे व्रत करायचे आहे. देवघरातच कलश स्थापना करायची आहे. आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असते आणि कुळदेवी आपली माता तुळजाभवानी, शिव पार्वती. तर या शिव पार्वतीची पंचोपचार पूजा आपल्याला करायची. आपण जी रोजच करत असतो, फक्त या दिवशी विशेष काही असेल ते असे आहे की पूजा झाल्यानंतर शिव आणि पार्वतीला आपल्याला रक्षासूत्र अर्पण करायचे आहे. पार्वतीला एक आणि शिवाला एक. आणि विशेषतः नैवेद्य करायचे आहे. खीरपुरी, गुळाच्या गोड पुऱ्या आणि हे केळीच्या पानावर शिवपार्वतीला दाखवायचे नैवेद्य. आणि ज्यावेळेला पूजा संपेल, धूप दीप लावून आरती वगैरे करून सगळं झाल्यानंतर शिवलिंगाला अर्पण केलेले रक्षासूत्र पतीने बांधायचे आपल्या उजव्या हातामध्ये आणि पार्वतीला अर्पण केलेले पत्नीने आपल्या डाव्या हातामध्ये बांधायचे. आणि जो नैवेद्य दाखवलेला आहे तो ग्रहण करायचा आहे. पण ज्यावेळेला आपण रक्षासूत्र शिवपार्वतीसमोर ठेवतो त्यावेळेला नम्र विनंती करायची आहे की जर आपल्याला संतती नसेल, पुत्र संतती, तर ती मनोकामना बोलून दाखवायची आहे. आणि संतती आहे पण सुख नाही, तर तीही मनोकामना आपण बोलून दाखवायची. काही कारणास्तव मुलं वाचत नाहीत वगैरे, तर यासाठी संतान सुख नाही, संतती सुख नाही, ती मनोकामना बोलून दाखवायची. आणि नंतर मी सांगितलेला विधी तो करायचा आहे. यानंतर पूजा संपल्यानंतर माळेविना 10 मिनिटं जप करायचा आहे. ओम उमा महेश्वराय नमः, ओम उमा महेश्वराय नमः मोठ्या आवाजात करायचं आहे. आणि यानंतर मात्र मग आपल्याला कथा श्रवण करायची. तर हे दरवर्षी आपल्याला व्रत करायचं आहे. किती वर्ष करायचे हे पुढे मी कथेमध्ये सांगतो. तर भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगत होते की हे युधिष्ठिर राजा, लोमश ऋषी एकदा मथुराला गेले, अयोध्या नगरीत, आणि माझ्या आईवडिलांना भेटले, वासुदेव आणि देवकीला. आणि देवकीने ज्यावेळेला त्यांना सांगितले, त्यांच्या लक्षात आले की देवकीचे पुत्र वाचत नाही. तिचा भाऊ कंस हा पुत्र झाल्या मारून टाकतो. कारण देवकीचा पुत्र हा कंसाचा मृत्यूला कारक ठरणार होता आणि कंसाला मृत्यू नको होता, म्हणून तो देवकीचे पुत्र झाल्या मारून टाकत होता. तर लोमश ऋषींनी त्यांना सांगितले, देवकीला आणि वसुदेवाला, की मी सांगतो एक तू व्रत कर, तुझे पुत्र वाचतील, यापुढे तुझा पुत्र मरणार नाही. जो पुत्र शोक तुला झालेला आहे त्या दुःखातून तुला मुक्त व्हायचं असेल आणि पुढे संतती सुख आणि संततीची रक्षा करायची असेल तर हे संतती सप्तमी व्रत किंवा मुक्ताभरण व्रत तुला करायचे आहे. कसे करायचे हे सगळे विधिविधान त्यांनी सांगितले. आणि एक उदाहरण त्यांनी दिले की यापूर्वी अयोध्या नगरीचा राजा, प्रतापी राजा होता, तो नहुष राजा त्याचं नाव, आणि राणी चंद्रमुखी यांनी देखील हे व्रत केले आणि त्यांचे पुत्र वाचले, तेही दीर्घायू. तर तेच व्रत मी तुला करायला सांगतो आहे.
हे व्रत कर, तुझे पुत्र वाचतील. या लोमश ऋषीने सर्व पूजा विधान सांगितले. कुणाला? नहुष राजा आणि चंद्रमुखी राणीला. या नगरामध्ये एक ब्राह्मण विष्णुदत्त व त्याची रूपवती पत्नी राहत होते. या राणीची आणि या विष्णुदत्त ब्राह्मणाची पत्नी रूपवती या दोघींची मैत्री होती. तर ह्या दोघी अनेक ठिकाणी फिरत होत्या, जात होत्या बाहेर वगैरे. तर एकदा हे सरयू नदीच्या काठी स्नानासाठी निघाल्या. तर तेथे त्यांना काही स्त्रिया व्रत पूजा करताना दिसल्या. शिवपार्वतीची प्रतिमा होती आणि त्या प्रतिमेचे हे पूजन करत होते. तर ही उत्सुकता म्हणून त्यांनी त्या स्त्रियांना विचारलं की हे तुम्ही कुठले व्रत करतात, आम्हाला जरा त्याची माहिती द्या. जर आम्हाला पटले तर आम्ही देखील हे व्रत करू. तर स्त्रियांनी सांगितले की आम्ही हे व्रत संकल्प सोडला आहे की जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही ते करत राहणार दरवर्षी भाद्रपद शुक्ल सप्तमीला. यामुळे आमची संतती वाचते आणि संतती सुख आम्हाला भरपूर मिळते. आणि आपल्याला काय पाहिजे असतं तेच पाहिजे असतं की आपली संतती ही सुखात राहो आपल्यानंतर. तर शिवशक्तीला आम्ही जे काही दोरा अर्पण केलेला आहे तो दोरा आम्ही ह्या हातामध्ये बांधलेला त्यांनी दाखवला. तर हे व्रत संततीदायक आणि सुखदायक आहे. दोघी प्रभावित झाल्या, राणी आणि रूपवती. त्यांनी देखील त्या ठिकाणी संकल्प सोडला आणि एक रक्षासूत्र दोघींनी एक एक आपल्या डाव्या हातामध्ये बांधला आणि संकल्प केला की आम्ही देखील हे व्रत करणार. घरी आल्यानंतर मात्र त्या विसरल्या. हे व्रत कसे करायचे, काय करायचे, आणि त्यांच्या काही स्मरणात ते आले नाही आणि दोघेही मृत पावल्या. परिणामी राणी वानरीच्या रूपामध्ये योनीमध्ये जन्मली आणि रूपवती ही मुर्गीच्या कोंबडीच्या योनीमध्ये जन्मली, अर्थात पशु योनीमध्ये त्या गेल्या. काही जन्मानंतर परत मानव योनीत या सगळे भोग भोगून परत मानव योनीमध्ये दोघी मैत्रिणी म्हणूनच आल्या. त्यावेळेला मथुराचा राजा पृथ्वीनाथ आणि चंद्रमुखी त्याची पत्नी बनली, तिचं नाव होतं ईश्वरी. आणि रूपवती देखील एका भूषणा ब्राह्मणाचे घरी जन्म घेतला तिने आणि तिचा विवाह राजपुरोहित अग्निमुखी सोबत लावला. तो तिचा पती झाला राजपुरोहित. तर राणी ईश्वरी हे व्रत विसरलेलीच होती, तिला काही आठवण नाही. म्हणून राणीला संतान सुख याही जन्मी मिळाले नाही. पण काय जाणो, प्रौढ वयामध्ये 40-45च्या पुढे 50च्या वयात तिला एक तिला एक पुत्र झाला. पण तो पुत्र मुका आणि बहिरा झाला. तरी देखील राणीने मान्य केले, ठीक आहे असू द्या, पुत्र तर झाला. पण 9 वर्षाचा होताच तो परत मृत पावला. तर राणीला तरी देखील काही आठवले नाही मागचे काही. पण ईश्वरी व्रत करत होती, अजूनही तिला आठवत होते आणि ती व्रत करत होती. परिणामी तिला 8 पुत्र झाले, चांगले सुदृढ. त्यामुळे राणीला हिचं सुख बघून ईर्ष्या झाली मनामध्ये. मग तिने काय केले, एक दिवस फक्त 8 पुत्रांना आपल्या घरी जेवणासाठी बोलावले. या ईश्वरीला सांगितले की तू तुझ्या पुत्रांना पाठव माझ्याकडे जेवायला. आणि राणीच्या मनामध्ये ईर्ष्या उत्पन्न होती. ती ईर्ष्याचा सूड तिने घ्यायचे ठरवले. हे भोजनामध्ये विष कालवले आणि ते मुलांना खाऊ घातले. पण परिणाम असं झालं की मुलं तशीच्या तशी, त्यांच्यावर काहीच त्या विषाचा परिणाम झाला नाही. याचे कारण शिवशक्तीची कृपा.
परत मग आता काय करावं राणीला प्रश्न पडला. मग तिने आपल्या सेनापतीला सांगितले की या मुलांना तो पूजाच्या निमित्ताने यमुनाच्या काठी घेऊन जा, नदीकाठी, आणि तिथे त्यांना मारून तो नदीमध्ये टाकून दे. तर ते सेनापतीने तसे केले, पाण्यात टाकले मारून, पण परत ते जिवंत झाले आणि परत तसेच घरी आले. याही वेळी शिवशक्तीची कृपा झाली आणि मुलं वाचली. तर राणीचा राग भयंकर, ती भडकली की आता काय करायचं. मग तिने शेवटचा उपाय म्हणून एक जल्लादाला बोलावले आणि या 8 पुत्रांना वधस्थळावर घेऊन जा आणि ते मारून टाकू. जल्लादाने तसे केले, पण तरी देखील पुत्र मेले नाही, परत जिवंत झाले. शिवशक्तीची कृपा ही अपार होती या ईश्वरीवर, मागील जन्मीची रूपवती. मग मात्र राणीला आश्चर्य वाटले की हे काय आहे. जसे आपल्याला या कथेवरून भक्त प्रल्हादाची कथा आठवत असेल. हिरण्यकश्यपाने अनेक वेळा भक्त प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला, पण भगवान विष्णूच्या कृपेने तो प्रत्येक वेळी वाचला. तसेच इथे झाले. तर मग तिने ईश्वरीला बोलावले आपल्या घरी आणि विचारले की हा काय प्रकार आहे. तिने गुन्हा कबूल केला की मी असं असं करत होते, मला ते तुझं सुख पाहलं आहे म्हणून मी तुझ्या मुलांना मारण्याचा प्रयत्न केला, पण ते मेले नाहीत, तर याचं काय कारण. तर तिने सांगितलं की राणी, माता राणी, तुम्हाला आठवत नसेल, आठवा जरा की मागील जन्मी आपण नहुष राजाची तुम्ही पत्नी होता चंद्रमुखी, आणि मी एक ब्राह्मण पत्नी होती रूपवती. आपण दोघेही मैत्रिणी होतो आणि आपण नदीवर एकदा गेलो, सरयू नदीच्या काठी. तिथे आपण स्त्रियां जे काही पूजा करत होते या व्रताची ते आपण पाहिले. आपण तिथे दोरा बांधला आपल्या मनगटावर, संकल्प केला की मरेपर्यंत हे व्रत आम्ही करत राहणार, पण आपण तसे केले नाही. दोघंही आपण घरी आलो आणि विसरलो. तर त्या दोऱ्याचा अपमान झाला शिवशक्तीचा. पण पशुयोनी असल्यामुळे आपल्याला काहीच करता आले नाही. पण ज्यावेळेला मानवयोनी आपल्याला प्राप्त झाली या जन्मी, तर ते व्रत मला आठवले की आपण खूप मोठा गुन्हा केला आणि मी ते व्रत परत पुन्हा करायला लागले. तेव्हा मला एक एक करून 8 पुत्र झाले, तेही चांगले सुदृढ. तुम्ही त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, पण ते मेले नाहीत, एक फक्त शिवशक्तीच्या कृपेमुळे. तर तुम्ही देखील हे व्रत करा. तुम्हाला संतती सुख नाही आहे, ते तुम्हाला प्राप्त करण्यासाठी हे व्रत करावे लागणार. तेव्हा राणीने या ईश्वरीजवळ क्षमा मागितली, मला क्षमा कर म्हणून. मी आता हे व्रत करायला घेणार आहे. आणि तिने ते व्रत केले आणि लगेच दुसऱ्या वर्षी परिणामी तिला गर्भ राहिला आणि एक सुंदर सुदृढ बाळ जन्माला आले. तर ही लोमश ऋषीने ही कथा त्या देवकीला आणि वसुदेवाला सांगितली आणि माता देवकीला ते पटले आणि तिने ऋषींना सांगितले की मी आसपास या भाद्रपद शुक्ल सप्तमीला मी हे व्रत अवश्य करेन. आणि त्यानंतर मात्र ज्या वेळेला गर्भ राहिला त्यावेळेला कंस हा पुत्र मारण्यासाठी प्रयत्न केला, पण तो मेला नाही. भगवान श्रीकृष्ण मी जन्म घेतला. अशा प्रकारे हे मुक्ताभरण व्रत आहे. संतती सप्तमी व्रत आहे. तर या कथेचा सार एवढाच आहे की शिव पार्वती ची आपण पूजा करा
आणि त्यांच्या नावाने रक्षासूत्र बांधा. आपल्याला संतती सुख आणि संततीची रक्षा आपोआप होणार. पण व्रत मनापासून श्रद्धेने, श्रद्धाभावाने, समर्पण भावाने केले तर, अन्यथा नाही मित्रांनो. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. हरिओम शिवा महादेवा.